माझं नाव पायल खरे आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी 2 मिनिटं. मला बघा, घर हे सगळ्यांचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाच्या अनुदेशाने मला काही लोकांनी, कार्यकर्त्यांनी, जे आरपीआयचे कार्यकर्ते होते, संजय पवार यांनी मला घर देणार ह्याचं आश्वासन देऊन माझी फसवणूक केली. बघा, मला कालच माझ्या एका मित्राकडून हे कळलं की तुमच्या नावाची रील एक पायल खरे नावाची बाई ती तुमच्या नावाने करत आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की संजय पवारांनी माझी फसवणूक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं ती भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करते. मुद्दा असा आहे की ह्या बाईचा आणि तिच्या व्यवहाराशी माझा काडी मात्र संबंध नाही. पोलिसांना जेव्हा ते सत्य कळलं तेव्हा तिला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय पवार साहेबांवर गुन्हा होणार नाही. क्लायंटने आता दिलंय ते त्यांना वॉर्निंग दिलंय. जर त्या वॉर्निंग मध्ये जर ते मीन्स त्यांनी काय स्टेप्स घेतला नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कोणता लिगल तक्रार करणार नाही. जर ते आमच्या राईट ऑफ पर्सनॅलिटी जे होतो, आज जे आमचे क्लायंट आहे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष, त्यांचा पर्सनॅलिटीला जर अफेक्ट झाला तर आम्ही डिफॉर्मेशन आणि IT ऍक्ट खाली गुन्हा दाखल करायला पण विचार करणार नाही. कारण आमचे जे क्लायंट आहे ते स्वाभाविक आणि चांगले माणसं आहे. समाजात त्यांचं चांगलं योगदान आहे समाजासाठी आणि गोरगरिबांना मदत करणारे माणसं आहे. जर त्यांचं जर पर्सनॅलिटी डॅमेज करत असणार तर आम्ही गुन्हा दाखल करायला या तक्रार करायला मागे होणार नाही.